आज नळ नाही येणार आहे. ऐकून धक्का बसतो ना. स्वयंपाकाला, आंघोळीला, कपडे धुवायचे आहेत, भांडी धुवायचे आहेत, पाणी विना तर हे सर्व अशक्य आहे. कुठून आणायचं पाणी, कसं करायचं? आता हा विचार करा की एक दिवस नळ नाही आले की आपल्याला एवढा टेन्शन येतो, कासाविसा होतो जीव, चिडचिड होते सर्वीकडे. आता कसं सोपं झालंय सर्व. पाणी नसलं की बोरवेल वरून, सार्वजनिक विहिरीमधून किंवा एखादी फोन केलं तर पाण्याचे टँकर बोलवू शकतो. लगेच आपण पाण्याची कॅन बोलवू शकतो. बाहेर जरी गेलो आणि तहान लागली तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आरामशीर पाणी पिऊ शकतो. म्हणजे हे सर्व अगदी आरामशीर झालंय. पण एक काळ होता, पिण्याचं पाणी तर लांबच राहिलं, आपली सावली सुद्धा विताडली जात होती. पाणी हे निसर्गाची देणगी असून सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार जनावरांना आहे पण माणसाला नाही. का? कारण ते अस्पृश्य दलित आहेत म्हणून. छे, या भारत देशामध्ये अशा कित्येक क्रांत्या घडल्या, पण माणसाला माणूस म्हणून वागवावं आणि माणसाला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा अधिकार आहे हे पटवून देण्यासाठी चौदार तळ्याची ही सर्वात मोठी क्रांती. आज पाण्याचा ग्लास सुद्धा हातात धरताना बाबासाहेबांचा संघर्ष आठवतो. 20 मार्च 1927 या दिनी बाबासाहेबांनी चौदार तळ्याची उंजड बनवून मनुवाद्याच्या छातीवर चढून आम्हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. बाबा, आज जर का आमच्या रक्तांनी सुद्धा तुमचे पाय धुतले तरी सुद्धा तुमचे उपकार फिटणार नाही. धन्य आहात बाबा तुम्ही. आपण सर्वांना चौदार तळे सत्याग्रह या निमित्त मंगलमय शुभेच्छा. तुम्ही होतात बाबा म्हणून आज आम्ही आहोत. थँक्यू बाबा.